251 किलोमीटर प्रति तास वेग, एक आलिशान BMW कार आणि अवघ्या काही सेकंदात संपलेली 2 हस्ती खेळती आयुष्य. ज्या दिवशी वाढदिवसाचा केक कापला त्याच रात्री काळाने भयंकर डाव साधला. स्पीड थ्रिल्स बट किल्स असं का म्हणतात हे सांगणारी आणि काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आलेली आहे. मुंबई वडोदरा महामार्गावरती रविवारी पहाटे असा काही थरार घडला ज्याने वाढदिवसाच्या पार्टीचा शेवट थेट मृत्यूच्या तांडवामध्ये झाला. पण मित्रांनो, हा केवळ एक साधा अपघात नव्हता. या प्रकरणामध्ये आता असा एक मोठा ट्विस्ट आलाय ज्यामुळे पोलिसांना सुद्धा चक्रावून सोडलेलं आहे. नेमकं त्या रात्री 251च्या स्पीडने धावणाऱ्या त्या कारमध्ये काय घडलं होतं, चला जाणून घेऊया. तर घडलं असं की रविवारी बदलापूरचा रहिवासी योगेश नेगी याचा वाढदिवस होता. हा आनंद साजरा करण्यासाठी वांद्रे इथली त्याची मैत्रीण रेबेका जेकब आणि कारचा मालक जो आहे अंगद गिल हे एकत्र आले. पार्टी झाली, सेलिब्रेशन झालं, आनंद गगनात मावेनासा झालेला होता. आणि पण त्याच तिघांनी वेगाच्या नशेत एक असा निर्णय घेतला ज्याने त्यांचा थेट मृत्यूशी करार झाला. आणि तो निर्णय म्हणजे रात्रीच्या वेळेला महामार्गावरती हाय स्पीड ड्राईव्ह करण्याचा. कारचं स्टेअरिंग होतं मालक आनंद गिलच्या हातामध्ये. गाडी मुंबई वडोदरा महामार्गावरती आली आणि वेगाचा काटा पुढे सरकू लागला. 100, 150, 200 आणि थेट 251 किलोमीटर प्रति तास. अंगावरती काटा आणणारा हा वेग. विचार करा, या वेगामध्ये समोर काय आहे हे दिसायच्या आत गाडी शेकडो फूट पुढे ढकलली गेली. एरंजाड परिसरामध्ये ही कार आली आणि अचानक ड्रायव्हर अंगदचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर जो आवाज झाला त्यामुळे संपूर्ण महामार्ग हादरला. अत्यंत सुरक्षित मानली जाणारी करोडो रुपयांची आलिशान BMW कार थेट रस्ता दुभाजकावरती जाऊन आदळली. धडक एवढी भयंकर होती की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तुकडे तुकडे झाले आणि धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचं इंजिन जे आहे ते मुख्य गाडीपासून तुटून तब्बल 30 मीटर लांबपर्यंत जाऊन पडलं. आणि जेव्हा एवढ्या जड आणि महागड्या कारचं इंजिन 30 मीटर लांब फेकलं जातं तेव्हा आत बसलेल्या माणसांची नेमकी काय अवस्था झाली असेल याची कल्पना सुद्धा अंगावरती काटा आणणारी आहे. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांचे सुद्धा पाय थरथरले. या अपघातामध्ये वाढदिवस असणारा योगेश नेगी आणि त्याची मैत्रीण रेबेका जेकब यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये रस्त्यावरती पडलेले होते. एका चुकीच्या निर्णयामुळे 2 तरुण आयुष्य एका सेकंदात संपले. पण यात सगळ्यात मोठा ट्विस्ट आता समोर आलाय. ज्याच्या हातामध्ये स्टेअरिंग होतं तो कार चालवणारा मालक अंगद गिल मात्र या अपघातातून बचावलाय. तो गंभीर जखमी असून त्याच्यावरती ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहे. आता बदलापूर पोलिसांनी या प्रकरणामध्ये एक मोठी ऍक्शन घेतली आहे. या अपघातामधून वाचलेल्या कार चालक अंगद गिल याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. अतिवेगाने आणि कमालीचा निष्काळजीपणामुळे गाडी चालवून आपल्याच 2 मित्रांचा मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका त्याच्यावरती ठेवण्यात आलाय. डॉक्टरांनी परवानगी देताच पोलिसाला अटक करण्याची शक्यता आहे. आता मंडळी, या घटनेतून आपण काय शिकलो? तर महामार्गावरती 250च्या स्पीडने गाडी पळवणं हा काही स्वॅग वगैरे नाहीये, तर साक्षात मृत्यूला दिलेलं आमंत्रण आहे. आजकाल तरुणाईमध्ये रील्स बनवण्याच्यासाठी गाड्या पळवण्याचं जे फॅड आलंय त्याचा शेवट हा असा भयानक होतो. लक्षात ठेवा, घरी तुमची कोणतरी वाट पाहत आहे. स्पीड थ्रिल्स बट किल्स ही ओळ फक्त वाचण्यासाठी नाहीये तर पाळण्यासाठी आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा हाय स्पीड ड्रायव्हिंग करणाऱ्यांवरती आणि मित्रांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या चालकावरती कोणती कठोर कारवाई झाली पाहिजे? तुमची मतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.